नेपाळमध्ये तिबेटच्या सीमेला लागून असलेल्या भागात आलेल्या भीषण महापुरामुळे मोठा हाहाकार उडाला आहे। रसुआ जिल्ह्यासह आसपासच्या अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे। या महापुरानंतर कैलाश मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या 105 भारतीय नागरिक आणि 37 अनिवासी भारतीयांसह जवळपास 400 भाविकांचा संपर्क तुटला आहे। या विनाशकारी पुरामागे हिमस्खलन आणि भूकंप ही मुख्य कारणे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। हिमस्खलन झाल्यामुळे लेंढे नदीचा प्रवाह काही काळ रोखला गेला। नदीचा प्रवाह अडल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा जमा झाला। हा बर्फाचा अडथळा अचानक फुटल्यामुळे सखल भागात भयंकर वेगाने पाण्याचा महाकाय लोट थेट भोटेखोशी नदीमध्ये कोसळला। या घटनेच्या काही वेळा आधी तिबेटच्या हद्दीत 4.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता। या भूकंपामुळे हिमस्खलन झाले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। रसुआगढी तपास नाक्याजवळून प्रवास करणारे तब्बल 384 भाविक सध्या बेपत्ता किंवा संपर्काबाहेर आहेत। यात 291 परदेशी आणि 93 नेपाळी नागरिकांचा समावेश आहे। या विनाशकारी महापुरात अनेक विद्युत प्रकल्प वाहून गेल्याने नेपाळमध्ये मोठे ऊर्जा संकट निर्माण झाले आहे। कमीत कमी 12 जलविद्युत प्रकल्प उद्ध्वस्त झाले आहेत। यामुळे 430 मेगावॅटहून अधिक वीज पुरवठा खंडित झाला आहे। या पुरात तिमुरे बाजार, सॅब्रुबेसी आणि चीनच्या सीमेवरील महत्त्वाचे रसुआगढी सीमा शुल्क कार्यालय पूर्णपणे वाहून गेले आहे। अनेक गावे, काँक्रीटचे पूल, वाहने आणि पासंग लामू महामार्गाचा मोठा हिस्सा नष्ट झाला आहे। या संकटाची चीनने वेळीच सूचना दिली असती तर बचाव कार्यासाठी थोडा वेळ मिळाला असता, असा आरोप नेपाळ सरकारकडून केला जात आहे। पुराची माहिती 45 मिनिटांच्या विलंबाने मिळाल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे रसुआ जिल्ह्यातील टिमुरे भागातील नागरिकांना पुराच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी अचानक धाव घ्यावी लागली। या घटनेमुळे हिमालयीन भागातील आपत्ती व्यवस्थापन आणि समन्वयाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत।